मला नाही वाटत ते कांगारू एवढ्या पहाटे उठला असेल, घोरत पडला असेल तिकडे, तर त्याच्या कमरेत लाथ घालून त्याला उठवतो. सुप्रभात आप्पा. तुमचा दिवस मंगलमय असो. मंगलमय नाही रे, मंगलमय. तुला काय वाटलं नुसतं धोतर नेसून किंवा ओंकार लावून मराठी भाषा आणि संस्कृती शिकता येते? हे सगळं विचारूनही करता येतं, पण मराठी संस्कृती आणि भाषा ही आत्मसात करावी लागते. काय? आत्मा शांत करावी लागते. आपा रिलॅक्स रिलॅक्स. हे कोणाला मी विचारलं नाही. डुईंग एव्हरीथिंग ऑन माय ओन. तुम्ही सगळं शिकवा मला, मी शिकणार. आय एम अ गुड स्टुडंट. आवडणार मला तुमच्याकडून शिकायला. बघूया ना किती जमतंय तुला ते. अरे वाटतंय तितकं सोपं नसणार आहे हे तुझ्यासाठी. त्यासाठी प्रेम असावं लागतं भाषेवर. खरंच खूप प्रेम करा तो. कोणावर? भाषेवर. भाषेवर. करा सुरुवात. काय सुरू करू? डोळे मीट. आपण डोळे मिटणार तर हाऊ विल आय सी यू? कळणार कसं मला तुम्ही काय शिकवता? हे बघ, मी सांगतोय तेवढं कर. ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मीठ मीठ, डोळे मीठ. करतो, मिटतो डोले. आपण युअर फिट. टाळ्या काय वाजवतोय? करून दाखव. हा. श्वास कधी घ्यायचा आणि कधी सोडायचा हे सुद्धा ठरलेलं असतं. या राईट. श्वास श्वास त्याचं कन्फ्युजन आहे थोडं. हे बघ, मी दाखवतो तुला. ओके ओके. अरे काय तालमीत चाललायस का? हे असं काय, असं काय काय चाललंय तुझं? अरे श्वास असा असा घ्यायचा आहे बघ. हे हँड कंपल्सरी आहे. हे बघ, तुला तुला जसं जमेल तसं कर. अरे अरे उठ. काय रे, एकदम तुझी दिशा कशी काय बदलली?
आपण सूर्य नमस्कार घालतोय ते सूर्याकडे बघून घालायचे असतात. मला मून दिसला आप्पा. अरे आपण सूर्य नमस्कार घालतोय, चंद्र नमस्कार नाही. इमॅजिन, मी इमॅजिन केला मून. कर कर काय करायचं ते. हा उठ आता उठ. जमालो मी. दमलास काय? चाल चाल आता माझ्या बरोबर घाल. चाल माझ्या बरोबर. हा हे बघ. हा हे कुठला नवीन स्टेप आहे आप्पा? नाही रे, हे असं पडायला होतं. ते कसं ते मी तुला दाखवत होतो. अच्छा, उठ बसू गप्पा मारू आप्पा. उठ. चल 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 सूर्य नमस्कार चल. नचिकेत घे बाळा, काढा घे. देवकी, आपण नेहमी काढा पितो म्हणून बोलतो कांगारूला बाहेर काढा, कांगारूला बाहेर काढा. अरे यांनी तुला इतका घाणेरडा काढा प्यायला लावलाय तरी तुला विनोद सुचतायत. ऑब्विसली देवकी, काढा कसा पिणार मी? आय डोंट लाईक दिस. दे आण, ओतून टाकते, कोणाला कळतंय? नो 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 नो, ओतायचा नाही देवकी. गिव्ह इट हिअर. पी मग. थ्रो इट. ओतून दे. आता कसं बोललास? उठला. ओतला? ग्रेट. काय घेतला का काढा? हो, खूप त्रास झाला हो बिचाराला. चव पण आवडत नव्हती तरी त्यांनी कसा बसा संपवला. हो का? हो हो. बर. हा घ्या तुमचा काढा. हो बरोबर. हा. बर, कशी होती चव? खारट, तुरट, कडवट, किती खट? काय चाललंय तुमचं? चव सांगता येत नाहीये म्हणजे काढा ओतून दिलेला दिसतोय. कोणी ओतला काढा? मी ओतला आप्पा. मी ओतला काढा. टेस्ट नाही आवडला आप्पा. ती खूप बॅड टेस्ट आहे त्याचं. अरे पण प्यायल्याशिवाय कशी कळणार तुला चव? शिकायचंय ना सगळं. मग हा काढा प्यावा लागेल. हा, संपव. आता घ्यावाच लागेल. गॉड गिव्ह मी स्ट्रेंथ. संपला संपला संपला. काय कशी होती काढ्याची चव? वन वर्ड आप्पा, हॉरिबल. उत्तम. म्हणजे कुणी विचारलं तुला काढ्याची चव कशी होती तर हे उत्तर देणार आहेस तू? अरे अन्न आहे ते. अन्नाचा असा अपमान करायचा नसतो. भाषा आणि संस्कृती हे नंतर. पहिल्यांदा याच्यावर संस्कार व्हायला हवेत. हो. अरे देवा, म्हणजे आता आणखी छळवणूक करणार लेकराची. व्हॉट? तू नाकला एवढ्या सकाळी उठवलंस आणि त्यात ट्रेडिशनल आउटफिट पण घालायला दिलं. अगं हो, पण एवढं कसलं आश्चर्य वाटतंय तुला? नचिकेत, हे सगळं 15 दिवसात शिकले नाही तर आप्पांना मराठी सेवा मंडळाचं पद नाही मिळणार आणि ते मला सहन होणार नाही. ओ, म्हणून तू हे सगळं करतेस का? हो, तुला काय वाटलं? नाही, काही नाही. सई,
तुझं खूप प्रेम आहे ना ग? म्हणजे कुणावर? अगं अप्पांवर, ऑब्विसली. आणि आपल्या आजोबांसाठी एवढं करणारी माझी तू एकच मैत्रीण आहे अशी. मस्करी करतेस का तू माझी? नाही अगं, मी का करेन तुझी मस्करी? आय एम डॅम सिरियस यार. पण सई, अजून दुसरं काही कारण नाहीये ना हे सगळं करण्यामागे? हो, काहीतरीच काय रिचा, बाकी काय कारण असणार आहे? नक्की काही दुसरं कारण नाहीये ना? हो. बरं चल, मी निघते. आप्पा माझी वाट बघत असतील. बरं ठीक आहे, बाय. तुला नॅक आवडतोय सई, आता तरी एक्सेप्ट कर. बट एनिवेज, हे जे काही चाललंय ना, खरंच खूप गोड आहे. गॉड ब्लेस यू स्वीटहार्ट. अपराध माझं कोटा कोटी मोरेश्वराबा बा तू गालपोती. अरे, प्राकृत भाषेचा हा असा अपमान करून तू रोज कोट्यानुकोटी अपराध करतोय. आपण इट्स अ बिट डिफिकल्ट. जमणार मला. गिव्ह मी सम टाइम. अपराध असा शब्द आहे, अपराध असा शब्द नाहीये. हा म्हण आता. अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी. म्हण. अपराध माझे कोट्या कोटी मोरेश्वरबा तू गाल पोटी. आल चेक. जमतंय नाही का त्याला? अजून डोक्यावर बसवा ना. नको हो, घसरेल. या बसा. तुमचं स्वागत आहे. अतिथी देवो भव. मराठी संस्कृती हे सांगतात, करेक्ट? काय आणू आपल्यासाठी? चहा घेणार? आपण बरोबर बोलला तुम्ही, राईट? हो, चालू द्या तुमचं. आपण आला, आनंद आला. आनंद आला? कुठून आला? आनंद येऊन गेला, आलाच नाही. नाही, काही जमणार नाहीये या कांगारूला. नाही, तू नको अट्टास करू. शेवटी कितीही प्रयत्न केले तरी दगड तो दगडच. इट्स अ बिट कन्फ्युजिंग, पण चान्स द्या मला. जमणार मला. मी तुझ्यासारख्या दगडाला शिकवण्यात माझा वेळ वाया घालवणार नाही. मी तुला शिकवणार नाही. ओके. साई तुमचा बेस्ट स्टुडंट आहे ना? सो साई शिकवणार. इज इट ओके? नाही. शिकवू दे की सईला, काय हरकत आहे? नाही आजी, मी नाही शिकवणार. साई तू शिकवणार नाही तर कसं पॉसिबल होणार सगळं? कसं शिकणार मी मराठी? ना ते गेस्ट येणार, आपणचा इन्सल्ट होणार, ते आपणचा पोस्ट निघून जाणार. इट विल ऑल बी अ बिग मेस. तुम्हाला शिकव आपणसाठी, मराठी संस्कृतीसाठी. काय खालायचा तो गोंधळ खाला, पण मी याला शिकवणार नाही हे नक्की. आप्पा, तुमचं पोस्ट मिळण्याचा रिस्पॉन्सिबिलिटी माझा अँड साईचा. ती सई नचिकेतला शिकवायला तयार झाली म्हणून बरं झालं बाई. अहो, तुमच्या डोक्यावरचं ओझं तरी कमी झालं. तशी सई पहिल्यापासूनच समजूतदार आहे, खूप अगदी. पण नचिकेतला सुचलं म्हणून बरं झालं. हुशार आहे बाई मुलगा अगदी. बघा. अहो काय झालं? अहो पाणी
पाणी घ्या पाणी घ्या अहो घ्या पाणी घ्या अहो 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 असे का वागताय? तुम्हाला त्रास होतोय म्हणून वारा घालते ना. हे सगळं कुणामुळे घडतंय कळतंय का तुम्हाला? कुणामुळे? तुमच्यामुळं. अहो पण एक शब्दही बोलू नका तुम्ही. नवरा जे म्हणेल ते हाणून पाडायचं हे तुम्ही अगदी मनाशी पक्क ठरवलेलं आहे. चांगलं कारण मिळालं होतं त्या कांगारूला घराच्या बाहेर काढायचं, पण तुम्ही बोललात आगाऊपणे. हा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते आत्ता मला कळलं. हो ना? हा हे म्हणजे असा असा घास घ्यायचा होता असा अहो तो हात निखळून पडेल खाली. हो बापरे. हो का? अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हे सगळं करत होते, बाकी काही नाही. म्हणजे कसं आपल्या नवऱ्याला पद मिळावं एवढी एकच इच्छा होती माझी. हे असं गोड गोड बोलून मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका. त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ते कांगारू घर सोडून गेलं की ते पद मला मिळणारच आहे. अहो पण आता पुढे काय करायचं? मी त्याला सोडणार नाहीये असा. अशी त्याची परीक्षा घेईन की या जन्मातच काय पुढचे 7 जन्म तो उत्तीर्ण होणार नाही. कठीण आहे सगळं. नाही म्हणजे त्याच्यासाठी खूप कठीण आहे. धरू का? साई, एवढा काय थिंक करत आहे तू? आर यू डन? लोक तू सगळं शिका, मी सगळं शिकणार. I'll be a good, obedient student. So tell me, what to begin with? जोडाक्षर माहिती आहेत का हो तुम्हाला? जोडाक्षर no. ते जाऊ द्या, 12 खडी तरी माहिती असेल ना? Say, what are these words? हे सगळं खूप नवीन आहे वर्ड्स माझ्यासाठी. Let's do one thing. पोएम बाय हार्ट करा तुम्ही. पोएम जमतं मला, कुठला पण पोएम सांगतो. अहो कविता पाठ करून काही नाही होणार, कारण आप्पांना माहिती आहे तुम्ही कविता पाठ करू शकता. वेगळं काहीतरी करावं लागणार. You tell me काय करायचं. तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकल्यात मान्य आहे, पण घरी सुद्धा तुम्हाला थोडं मराठी कोणी नाही शिकवलं का? म्हणजे निदान मुळाक्षर तरी. राजेश, अहो मुळाक्षर म्हणजे क ख ग. सॉरी साई, नाही माहिती मला. रिअली वीक. नचिकेत, अहो मराठीतलं काहीच येत नाही तुम्हाला. मग एवढी मोठी गोष्ट करायला कसे तयार झालात तुम्ही? साई लोक ते गेस्ट आपांचा इन्सल्ट करत होते बिकॉज ऑफ मी. ॲट दॅट मोमेंट मला जे सुचलं ते मी केलं. आपणपेक्षा चांगलं तू शिकवू शकते मला साई. वी हॅव अ नाईस ट्युनिंग, वी अंडरस्टँड, टीच अदर. हो पण आता पुढे काय करायचं? 15 दिवसात मी तुम्हाला किती आणि काय काय शिकवणार आहे मला खरंच नाही माहित. कम ऑन साई, हे असं तू बोलणार देन आय फेल 100%. नाही 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 नाही, आपण करूयात. हां होईल. मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सगळं शिकवते. हां. येस येस येस, राईट राईट. हां, आप्पांना आणि त्या लोकांना जे काही आवडेल त्याचा विचार करून आपण सुरुवात करूया. बिंगो.
पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पण तुला माहिती राईट सई काय कसं करायचं एव्हरीथिंग. हो. कधीपासून सुरुवात करूया? राईट नाव लागेल. अहो असं कसं, आधी वेळापत्रक बनवावं लागेल. टाइम टेबल. हम्म. ओके. बरं चला मी निघते. आपण बघूयात कशी सुरुवात करायची ते. 24 hours with Sai sounds like a plan. Sounds like a plan.